अमावस्या निमित्त संत श्री बाळूमामा मंदिरात कृष्णा दह्याचे मोफत वाटप। राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ मुंबई विभागाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। याच सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत दीप अमावस्येनिमित्त चेंबूर येथील संत श्री बाळूमामा मंदिरात महाप्रसादासोबतच भाविकांना कृष्णा दह्याचे मोफत वाटप करण्यात आले। एरिया सेल्स मॅनेजर राजेंद्र श्रीराम नगराळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने कृष्णा दहीचा प्रसाद म्हणून स्वीकार केला। चविष्ट, दर्जेदार आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या कृष्णा दह्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त करत कृष्णा दूध संघाचे आभार मानले। चवीला चवदार आणि आरोग्यासाठी दमदार असलेले कृष्णा दूध व दुग्धजन्य पदार्थ चेंबूर खारदेव नगर येथील आनंद डेअरी तसेच महालक्ष्मी आईस्क्रीम सेंटर येथे उपलब्ध आहे। या उपक्रमासाठी राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघाच्या मुंबई शाखेच्या व्यवस्थापक SM पाटील साहेब, गिरीश सरनाईक, सुगंध जगदाळे, हंबर्डे, दळवी, कांबळे, पाटील, माने, पिसाळ, शिंदे तसेच सेल्स ऑफिसर राजेंद्र पवार, राहुल अलगुडे, गजानन भरड, प्रमोद घाडगे, मंगेश जानकर आणि निधी दळवी यांचे सहकार्य लाभले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समाजसेविका वंदनाताई दीपक सावंत, युवा अध्यक्ष संजय कोळी, सायली पडणेकर, गीता कदम, इंदू चवेळकर, शिवाजी पवार, संदीप पाडावे, भालचंद्र दळवी, रामचंद्र मेस्त्री, संजय प्रजापती, भाजपचे जयप्रकाश अग्रवाल, मनसेचे सतीश भाऊ वैद्य, अनिल साळवी, कृष्णा सोनी, बाबा अलदार, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, शिवाजी चव्हाण तसेच संत श्री बाळू सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते। सध्याच्या काळात दुधाच्या भेसळीच्या चर्चेमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना गुणवत्ता, शुद्धता आणि विश्वास यासाठी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघाचे कृष्णा दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहक मोठ्या विश्वासाने खरेदी करत आहेत। कृष्णा दूध, दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पेढे, तूप, ताक, सुगंधी दूध, बासुंदी आणि पनीर यांसह विविध दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे। व्यावसायिक क्षेत्रातही राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ तरुणांसह इच्छुक व्यावसायिकांना नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देत आहेत। त्यामुळे कृष्णा शॉपी आणि एजन्सी सुरू करण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे। सामाजिक बांधिलकी सोबतच दर्जेदार दुग्ध व्यवसायाचा विश्वास म्हणजेच कृष्णा दूध। खरं तर राजाराम बापू पाटील दूध संघ हा नुसता एक म्हणजे नुसतं पैसे कमवायच्या दृष्टीने नसून तर सामाजिक वैचारिक दृष्ट्या देखील सर्व गोष्टी करत असतो। म्हणूनच आज इथे आम्ही राजाराम बापू पाटील दूध संघाच्या वतीने हे सर्व जे हजारोच्या संख्येने मोठ्या संख्येने तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येने भक्त येतात। इथे भंडारा लागला आहे आणि त्यानिमित्तच आज आपण दही देखील वाटप करत आहोत। राजाराम बापू पाटील दूध संघाचा लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, तूप, ताक हे सर्व पदार्थ इथे आनंद डेअरी आणि विजय डेअरी यांच्याकडे उपलब्ध असतात। सर्व भक्तगण अतिशय आनंदाने हर्षाने या उत्सवात सहभागी होऊन त्यांना आनंद होत आहे की काहीतरी वेगळं असं याच्यामध्ये भेटत आहे या भंडाऱ्यामध्ये आणि दही आनंदाने ते खात आहेत आणि सर्वांना ही चव आम्ही देऊन सगळ्यांचं चांगलं होऊ दे हीच आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो। बघा, मी एवढं सांगू इच्छितो की आम्ही राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ ईश्वरपूर सांगली यांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की पॅकेटमधलं दूध जास्तीत जास्त वापरा। कारण की जे लूज दूध असतं त्याच्यामध्ये माहीत नसतं की काय कंटेन असतात काय नसतं। त्याच्यामुळे हे आपलं 100% शुद्ध दूध आहे। 50 वर्षापासून हे दूध प्रचलित आहे सगळ्या लोकांना। आपल्या नजीकच्या चेंबूरमध्ये आता जागोजागी उपलब्ध होत आहे। तर सगळ्यांनी डोळे झाकून हे दूध घ्यायचं कारण त्याच्यावर विश्वास
खात्री असं हे दूध आहे. लहान मुलांपासून आजी आजोबांच्या प्रत्येकाच्या आरोग्याला आरोग्यदायी असं दूध, कृष्णाचं दूध इथे आपल्या चेंबूरमध्ये बाळूमामाच्या मंदिराच्या जवळच जे आनंद डेअरी आहे आणि विजय आईस्क्रीम यांच्याकडे उपलब्ध, महालक्ष्मी आईस्क्रीम सेंटर यांच्याकडे उपलब्ध आहे. भक्तगणांना विनंती करतो की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि आमच्या ह्या आपल्या राजाराम बापू पाटील दूध संघाशी संलग्न व्हायचं आहे ह्या दुधाच्या माध्यमातून आणि या इतर पदार्थांच्या माध्यमातून. मी एवढं सांगू इच्छितो की मी बाळूबाबाचा निश्चय भक्त आहे. बाळूमामा माझ्याकडून सेवा करून घेतो. मी कोण मोठा कोण नाही आहे. मी एक साधा राजाराम बापू पाटील दूध संघातील एक कामगार आहे आणि अशा वेळेला मी एक ह्या वेळेला सांगू इच्छितो की मी राजाराम बापू पाटील दूध संघाच्या वतीने ज्या काही चांगल्या गोष्टी करता येतील लोकांसाठी पण इतर गोष्टी मी करत असतो आणि माझ्या पाठीशी संघातील सर्वच जण सहकार्य करतात आणि त्यामुळं आज हे चांगले कामं लोक माझं नाव सांगू नका असं म्हणून इथं डोनेट करतात. म्हणजे बघा बाळूमामाचे भक्त काही जण आपल्याला प्रसिद्धी करण्याकरता किती काय काय करतात, पण भक्त असे आहेत की हे माझ्या वतीने 1000 हे वाटा, लस्सी वाटा, 1000 ताक वाटा असे असतात आणि मी बाळूमामाजवळ प्रार्थना करतो की असे जे कोण असतात त्यांना बाळूमामा ताकद देवो, त्यांची अतिशय प्रगती हो आणि सर्वांचीच प्रगती हो. सगळ्यांना सुदबुद्धी देवो की कुणीही बनावट दूध विकू नका. आम्ही आदरणीय जे आयुक्त आहेत तुकाराम मुंडे साहेब यांनी अतिशय चांगला धडाका लावलेला आहे. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे खेळतात त्यांच्या विरुद्ध ह्या व्यक्तीने एक जे पाऊल टाकले, सगळेच जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि असंच तुम्ही सर्वांनी त्याच्या पाठीशी उभा राहायचं आहे. आणि मी पुन्हा एकदा राजाराम बापू पाटील दूध संघाच्या वतीने सगळ्या लोकांना आवाहन करतो की उद्यापासून श्रावण चालू होतो आहे. श्रावण महिन्यामध्ये विविध सण येतात, नागपंचमी येते, रक्षाबंधन येतं, असे विविध सण येतात. तर सगळ्यांनी कृष्णाचे सर्व श्रीखंड, लस्सी, बासुंदी, आम्रखंड, इतर जे पदार्थ आहेत, तूप वगैरे हे सगळ्यांनी एकदा वापरून एकदा चव घ्या. चवीला चवदार, आरोग्याला दमदार आणि साखरेचं खाणार त्याला देव देणार आणि कृष्णाचं दूध पिणार त्याचं आरोग्य नेहमी चांगलं राहणार. असं हे आपलं कृष्णा दूध नक्कीच एकदा तुम्ही घेऊन बघा. हे जर आमोशाला महाप्रसाद हा असतोच. श्री सद्गुरू संत बाळूमामा सेवा संस्था, मंदिर, चेंबूर, खारदेवनगर इथं जर आमोशाला महाप्रसाद आणि जर रविवारचं आंबील असतं. राजभाऊ हे म्हणजे पहिल्यापासून स्थापनेपासूनच आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्यांनी हे कृष्णा म्हणजे नावासारखंच आहे ते कृष्णा दूध, दही, ताक वाटप गेल्या आमोशाला ताक वाटप केलं तर जवळजवळ 10 ते 11 हजार पब्लिक जेवलं होतं. तरी हे प्रत्येकाला ताक वाटप केलं तर आता त्यांनी दह्याचं नियोजन केलं आहे आणि हे कृष्णा डेअरी म्हणजे दूध संघ जो आहे त्याचे संस्थेतर्फे व मंदिरातर्फे आणि जास्त करून राजूभावांचं मनापासून धन्यवाद आणि आभार. आज इकडे घाटल्या गावात आपल्या इकडे बाळूमामाचं आज आमुषा असल्यामुळे बाळूमामाच्या इकडे दर्शनासाठी भरपूर सगळे आलेत दर्शन घ्यायला त्यांचं. तर आपले हे राजाराम बापू संघाचे कृष्णा डेअरीचे हे दूध दही जे कृष्णा डेअरी आहे त्यांच्यातर्फे इकडे दही वाटप करण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपले राजेंद्र नगरे साहेबाचं खूप प्रयत्न म्हणजे त्यांच्या प्रयत्नाने हे दही वाटप करण्यात येत आहे. हे राजाराम कृष्ण बापू दूध संघाचं हे आहे. तर मी पहिलं गोकुळ गोविंद वापरत होते, तर ते बंद झाल्यापासून मी हेच चालू केले आणि हे खूप छान आहे. तर मला आणि माझ्या घरच्यांना खूप आवडले. मी हे सांगेल, मी वापरून बघितले तर छान आहे. तर सर्वांनी हेच घ्यावं, ह्याच्यामध्ये भेसळ वगैरे काही नाही आहे. तर नक्की ट्राय करून बघावं ट्राय. रामकृष्ण हरी. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आजचा जो कार्यक्रम आहे यथाशक्तीप्रमाणे आज बाळूमामाच्या दर्शनाला आम्ही आलोत आणि इथे अन्नदान सत्र चालू आहे. या अन्नदान सत्रामुळे जे बाळूमामाचे सर्व भक्त आहेत ह्या भक्तांना आपले श्रीकृष्ण डेअरी फार्मवाले एक दहीचं वाटप करतायत. त्यांच्या कार्याला आणि बाबांचा आशीर्वाद लाभो, त्यांच्या सहकुटुंब सहपरिवाराला बाबांच्या कृपेने सहकार्य आणि धंद्यामध्ये यश मिळो अशी बाबांच्या कृपे प्रार्थना करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. आमचे मित्र राजू नगराळे साहेब ते पूर्ण अरेंजमेंट करतात आणि ते समाजसेवक आहेत आणि त्याच्यातर्फे आपण आज सर्व भक्तांना हे दही वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे. धन्यवाद.
दहीचं वाटप हे आमचे राजू नगराळे साहेब समाजसेवक आहेत, हे आपल्या चेंबूरचे. यांनी आज राजाराम बापू दूध संघाकडून कृष्णा दही वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे. खूप 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 आभारी आहे मी त्यांचा, की अशीच सेवा तुमच्या सेवेमार्फत, समाजसेवकामार्फत तुमच्या पाठीशी बाळूमामाचा आशीर्वाद उभा राहो व तुम्हाला पूर्ण व्यापारात भरभराटी येवो, हीच माझी इच्छा आहे.